नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय BMP ॲनालायझर. मित्रहो, बीडच्या प्रकरणामुळे मुंडे परिवाराविषयी हा व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आहे. कारण मुंडे घराणेशाहीने आतापर्यंत काय काय कांड केले, किती खून केले, कोणाचा कसा गेम केला, त्यांची पूर्ण घराणेशाहीपासून आत्तापर्यंतची पूर्ण कुंडली या कमला राऊतांनी सगळंच काढलं. व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे, तो शेवटपर्यंत बघा. कारण या व्हिडिओमध्ये त्यांनी यूट्यूबला टाकला होता कमला राऊतांनी, परंतु मुंडेंनी त्यांना या व्हिडिओला धमकी देऊन हा व्हिडिओ डिलीट करायला लावला. वाल्मिक कराडांनी आणि धनंजय मुंडेंनी हा व्हिडिओ असं सांगतायत. मलाही माहीत नाही खरं काय खोटं काय, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कराड, तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही सरेंडर व्हा. स्वतःहून तुम्ही जेलमध्ये जाऊन बसा, कारण तुम्ही सुरक्षित राहू शकता. मी सगळ्यांच्या भल्याचंच सांगत आलेलो आहे. हा माझा व्हिडिओ, इतरही व्हिडिओज आहेत, ते पूर्णपणे बघा आणि तुम्ही ठरवा काय करायचं ते. 1990 ते 92 या काळामध्ये मी परळीला ITI केला. तेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो. गोपीनाथ मुंडे यांच्या मुली पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांना शाळेत सोडवण्याची जबाबदारी ही तुमच्याकडे होती. अशी बरीच माहिती मी तुम्हाला सांगू शकतो, पण ती ही वेळ नाहीये. गोपीनाथ मुंडे काय आहेत म्हणजे होते, धनंजय मुंडे काय आहेत, पंकजा मुंडे काय आहेत, प्रीतम मुंडे काय आहेत, हे तुम्हाला चांगलं समजलेलं आहे. यूज अँड थ्रो, वापरा आणि फेकून द्या. ही अतिशय कुटील अशी राजनीती ते वापरत आलेले आहेत. थोडा आणि झोडा हे सुद्धा ते करत आलेले आहेत. ब्रिटिशांची ही राजनीती ते चालवत आहेत. RSS, BJP. प्रत्येकाला मोठं व्हावंसं वाटतं. तुम्हालाही मोठं व्हावंसं वाटलं असेल. लोकनेता आहेत, मोठे नेते आहेत, वंजारी समाजाचे आहेत, तुम्ही वंजारी समाजाचे आहात, त्यामुळे वाटणं साहजिक आहे. परंतु गोपीनाथ मुंडे यांना पश्चाताप सुद्धा करायला वेळ धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, दिनकर जोशी, बाबा जोशी यांनी वेळ दिलेला नाही. त्यांच्या मृत्यूमागे ते आहेत, हेही तुम्हाला माहीत आहे. किती कार्यकर्ते यांनी वापरले आणि संपवले. आपण फक्त परळी बीड जिल्ह्याचं बोलतो. आपण महाराष्ट्रातील शेकडो वंजारी समाजाचे कार्यकर्ते हे या 5 जणांनी मारलेले आहेत. का? कारण जो अधिक जवळ जाईल, तुम्ही कसे आहात, हे 5 जण कसे आहात हे तुम्हाला कळतं. मग ते सगळंच कळू लागलं, तुमचं महत्व वाढू लागलं. सध्या म्हणजे प्रति धनंजय मुंडे तुम्ही वाटतात मतदारसंघात. कशासाठी? दहशत बसवण्यासाठी, बोगस गुन्हे दाखल करण्यासाठी. तुमचे लाईक्स पण बघतो मी, इंस्टाग्राम, फेसबुक, आणखी कुठं कुठं काय काय. ते कोण आहात तुम्ही? कोण आहात? तुमच्याबद्दल लोक विचार काय करतायत? काय झालं संगीत डिघोळेचं? संगीत डिघोळे आणि किशोर फड यांच्यामध्ये कोणी लावून दिलं? यांनीच लावून दिलं. संगीत डिघोळे यांची हत्या 2001 ला घटस्थापनेच्या दिवशी होते. किशोर फड हत्या करतो. किशोर फडची हत्या बरोबर 7 वर्षांनी त्याच दिवशी होते. विजयादशमीच्या दिवशी 2008 ला कोण करतो हत्या? काकासाहेब गर्जे. पुन्हा 2015 ला काकासाहेब गर्जे यांची हत्या होते. कधी? घटस्थापनेच्या दिवशीच, बरोबर 7 वर्ष. आता ती हत्या कोणी केली मला ठाऊक नाहीये, मी काही CID नाहीये. पण 2022 ला कुणाचं तरी होणार होतं. बरोबर 7 वर्ष हा जो क्रम आहे ना, दिनकर जोशी माझ्या शाळेतला शिक्षक आहे, सांगताना मला वाईट वाटतं. तुझे सगळे हे विचार आहेत, कसला प्लॅन करायचा, कसं काय करायचं काय नाही. मी त्यावेळेस सजेक्ट केलं, तुम्ही जे कोणी असताल ते, म्हणजे जे कोणी आहात, त्यांच्या केसाला धक्का लावायचा नाही. जे असतील काकासाहेब गर्जे यांच्या हत्येमागे, ते स्वतःहून सरेंडर होतील. तुम्ही त्यामध्ये आहात का नाही मला ठाऊक नाहीये. पण कित्येक मर्डर आणि हाफ मर्डर याच्या मागे तुम्ही असाल हे तुम्हाला ठाऊक आहे. कित्येक बोगस गुन्हे दाखल केले गेले बीड जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्याच्या बाहेर, यामागे तुम्ही आहात. तुमचे फोन रेकॉर्डिंग आहेत पोलिसाकडे सुद्धा. तुमच्या हातामध्ये
सरेंडर होणं एवढंच आहे. कारण जेव्हा किशोर फड यांचं खूप मोठं बॅनर लागलं होतं अंबाजोगाईत, फार उंच होतं, मी तेव्हाच म्हटलं दिवा हा विजण्याआधी मोठा होत असतो. दिवा दिनकर वासुदेव जोशी